ही जी काही अटी काढून जी योजना तुम्ही आणलेली त्यातून जे काही कर्ज माफ होईल ते पुनर्गठन तुम्ही करा आणि आमच्या शेतकऱ्याला लगेच नवीन कर्ज तिथं कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती मी सरकारला इथं केलेली आहे। आणि त्याच्याचबरोबर या पवित्र भूमीमध्ये इथं करोडो वारकरी इथं येत असतात आणि वारकरी म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी असतो आणि शेतकरी इथं मोठ्या संख्येने येत असेल आणि याच पवित्र भूमीमध्ये विठोबरायांचे चरणी हे आंदोलन आपण केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यात राजकारण नव्हतं। कुठेही आपण आपल्या पक्षाचे चिन्ह वापरले नाही। जो कोणी इथं मान्यवर आला त्यांनी ओपन न बोलवता त्या ठिकाणी पाठिंबा दिला शेतकऱ्यांच्यासाठी। त्यामुळे अराजकीय आंदोलन इथं झालं, त्यासाठी महाजन साहेब इथं आले। त्यामुळे मला विश्वास आहे या पवित्र भूमीमध्ये हे आंदोलन होत असल्यामुळे या अन्यायकारक अटी या येत्या काळामध्ये सरकार हे नक्कीच त्या ठिकाणी काढेल। कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुढच्या महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात वारी आणि सगळेच लोक वारी इथं मोठ्या प्रमाणात लोक येतील। मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा इथं पहिली पूजा करण्यासाठी यावं लागतं, दरवर्षी यावं लागतं आणि त्या आषाढीच्या दिवशी त्यामुळे लोकांचा आशीर्वाद हा नक्कीच नेत्यांना तिथं लाभेलच। त्यामुळे मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने हे पत्र त्यांनी स्वीकारावं आणि याच्यातच त्यांनी तिथं त्यांचं मनोगतसुद्धा व्यक्त व्हावं। त्याच्याचबरोबर आम्ही सरकारला एक विनंती केलेली आहे की रविकांत तुपकर हे शेतकरी नेते बुलढाण्याला उद्यापासून बसत आहेत। त्यामुळे शेतकरी नेते आहेत, त्यामुळे सरकारला विनंती करतो आमच्याकडे यायला तुम्हाला 3 दिवस लागले, त्यांच्यापाशी 3 दिवस न लावता उद्या नाही तर परवाच त्यांना तिथं भेटावं, त्यांना त्यांच्या मागण्या समजून घ्याव्या। त्यांनीसुद्धा अन्य त्याग आंदोलनच केलेलं आहे, म्हणजे आम्ही जो विषय घेतला तोच त्यांनी विषय घेतलेला आहे। त्यामुळे संवेदनशील भूमिकेतून त्यांचाही मुद्दा समजून घेऊन त्यांनाही तिथं न्याय मिळावं, म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आम्ही विनंती करतो। आणि अजून एक जे आम्ही आत्ता चर्चा करत होतो, येण्यापूर्वीसुद्धा महाजन साहेबांची आमची चर्चा झाली होती। साहेबांचं मत आलं की सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार शेतकऱ्याला न्याय देण्याचा विचार करत आहे आणि नक्कीच हे ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये आपल्याला काय करता येईल हे कमिटीकडे आपल्याला जावं लागेल। आणि मग फोनवर ही चर्चा झाल्यानंतर आज ते इथं आले, आत्ता इथं आले आणि आत्ता त्यांनी तीच गोष्ट सांगितली माझ्यासमोर, तुमच्यासमोर। मुख्यमंत्री साहेबांशी सुद्धा त्यांचं संभाषण झालेलं आहे, ते काय झालं हे स्वतः त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतील। पण आम्ही त्यांना विनंती एवढीच केलेली आहे की जेव्हा केव्हा मुख्यमंत्री साहेब या विषयाच्या बाबतीत आणि पॉझिटिव्हली सकारात्मक शेतकऱ्याच्या बाजूली आमच्या ज्या मागण्या त्या मान्य करून निर्णय घेण्यासाठी जी काही समिती आपल्याला करावी लागेल, समितीपेक्षा जे काही तिथं शिष्टमंडळ हे असेल त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याची मुलं असलो तरी आमच्यापेक्षा असे अनेक लोक आहेत जे अनुभवी शेतकरी विषयाच्या बाबतीत। त्यात राजू शेट्टी साहेब जे इथं आले होते, त्याच्याबरोबर अजित नवले साहेब इथं येऊन गेले होते, रविकांतजी तुपकर उद्या आंदोलन करत आहेत, जयंतजी पाटील शेकापचे ते इथं येऊन गेले, शशिकांतजी शिंदे साहेब असतील व तसंच हर्षवर्धन सपकाळ जे उद्या इथं आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत। अशा सर्व नेत्यांना घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या वेळेनुसार आमच्या या शेतकऱ्यांच्या वतीने या सगळ्या मागण्या तिथं आम्ही मांडणार आहोत, ती विनंती करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महाजन साहेबांसमोर इथं मांडलेल्या आहेत, बोललेल्या आहेत। ते आपल्या सर्वांना इथं नक्कीच संबोधित करतील। फक्त महाजन साहेबांना एकच खंत व्यक्त करायची आहे की आम्ही इथं शेतकऱ्याचं आंदोलन करत असताना बऱ्याच नेत्यांनी आमच्याबद्दल